एकजीव करून त्यामध्ये थोडे पाणी ओतणार आहोत. या कालवणामध्ये पाणी घालताना ते पाणी गरम करूनच घालावे. साधारण 5-6 मिनिटानंतर कालवणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मसाला घालणार आहोत. येथे मी 1-2 चमचा घाटी मसाला वापरलेला आहे आणि तो मी गरम तेलात घालून त्याला चांगली फोडणी देऊन ते कोळंबीच्या कालवणात घातलेले आहे. मसाला घातल्यामुळे कालवणाचा रंगही बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. येथे थोडेफार गरम पाणी ओतून त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. कालवणामध्ये थोडेफार गरम पाणी ओतायचे आहे. कालवणामध्ये गरम पाणी ओतून झाल्यानंतर ते कालवण चांगले कढल्यानंतर त्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये चिंचेचा कोळही घालायचा आहे. तुम्ही बघतच असाल, येथे मी कालवणात चिंचेचं पाणी घातलेलं आहे. आता कालवणाला साधारण 5-7 मिनिटे उकळी येऊ द्यायची आहे. या कोळंबीच्या कालवणात येथे मी अजून एक सिक्रेट मसाला घातलेला आहे आणि तो म्हणजे चिकन मसाला किंवा मटन मसाला. या दोनपैकी एक मसाला तुम्ही यात घालू शकता. यामुळे कोळंबीच्या कालवणाची चव वाढते. हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर कालवणाला चांगली उकळ येऊ द्यायची आहे. आता कालवणाला चांगली उकळ आलेली आहे आणि येथे कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, येथे झणझणीत आणि चमचमीत असे कोळंबीचे कालवण तयार झालेले आहे. चला तर मग तुम्ही पण असेच कोळंबीचे कालवण बनवा, खा आणि मस्त राहा. अशा प्रकारे जर तुम्हाला कोळंबीचे कालवण आवडले असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.